अमरावती लोकसभेच्या खासदार विद्यमान खासदार नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या तिकटावर उभे राहतील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र आता भारतीय जनता पार्टी हे कमळ नवनीत राणांच्या हाती देतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण यावर अमरावती वासियांचे मोठे लक्ष लागून आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा घटक पक्ष म्हणजे युवा स्वाभिमान पक्ष अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिल्या जाईल असे चित्र दिसत आहे. दुसरीकडे एनडीएचाच घटक पक्ष म्हणजे शिंदे गट शिवसेना यांच्याकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा आपली दावेदारी करीत आहेत. यामध्ये कित्येक दिवसापासून विद्यमान खासदार नवनीत राणा या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील व कमळ हे चिन्हावर लोकसभा लढतील अशी चर्चा होती. परंतु भारतीय जनता पक्ष आपकी बार 400 पार चा नारा देत कुठलेही रिस्क घ्यायला तयार दिसत नाही. कारण विद्यमान खासदार राणा यांना जिल्ह्यातील तीव्र नाराजीचा जो आहे तो सामना करावा लागतो आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी सुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत असे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे काय तर अमरावती लोकसभा ही कमळवर आणि भारतीय जनता पार्टीतील उमेदवारच लढणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती सचिव श्री सिद्धार्थ वानखळे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून सिद्धार्थ वानखळे हे कमळ चिन्हावर उमेदवार असतील असे मत त्यांनी व्यक्त केले. बघूया सहारा समाचारच्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थ वानखळे जे आहेत ते काय बोलले, पहा सविस्तर मुलाखत. नमस्कार, सहारा समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सिद्धार्थ भाऊ वानखळे हे जुळलेले आहेत. सिद्धार्थ भाऊ वानखळे म्हटलं की एक परिचित व्यक्तिमत्व आहे. याआधी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आणि जे बालपण आहे म्हणजे युवा वर्ग युवा पिढी होती त्या वेळेसपासून ते विद्यार्थी सेनेमध्ये काम केलेले होते आणि शिवसेनेमध्ये सुद्धा काम केलेले आहे. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची एक ओळख आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि भारतीय जनता पार्टीचे मोठ्या पदावरती कार्य करत आहेत. जिल्हा उपाध्यक्ष पद सुद्धा आहेत आणि अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र प्रदेश सचिव सुद्धा ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि आज कार्यरत आहेत. मात्र काही दिवसापासून अमरावती लोकसभा निवडणुकी लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक लोकांची नावे चर्चेमध्ये येत आहे. यामध्ये शिंदे गटाकडून अडसूळ यांचं नाव चर्चेत येत आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टी यामध्ये जे विद्यमान खासदार आहे नवनीत राणा यांचे सुद्धा नाव येत आहे आणि तसेच शिवसेना मधून दावेदारी केलेली आहे. दिनेश बुब हे सुद्धा शिवसेनेकडून उभे राहण्याची इच्छुक आहेत. मात्र अजूनपर्यंत कुठल्याही याची अजून क्लिअरिटी आली नाही आहे. कारण महाविकास आघाडीमधून बळवंत भाऊ वानखळे यांना तिकीट दिलेली आहे. तसेच शिंदे गटाची सुद्धा मागणी आहे. मात्र अजूनपर्यंत अद्याप क्लिअर झालेला नाही. तसेच विद्यमान खासदार जी आहे नवनीत राणा यांची अटकलेत चालू आहे. त्यामध्येच आता एक नवीन नाव आलेलं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढणार आणि ती कमळावर लढणार असे आपल्यासोबत सिद्धार्थ भाऊ वानखळे आणि या सिद्धार्थ भाऊ वानखळे सोबत आपण थेट बातचीत करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि त्याच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आता अनेक दिवसापासून निवडणुका लागलेल्या आहेत. आता तुमचा परिचय बघितलं म्हटलं की आपण विद्यार्थी सेनेमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर शिवसेनेमध्ये आपला जनसंपर्क चांगला राहिला. अनंतराव गुळे त्या काळात आपण शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि अनेक दांडगा संपर्क आहे आणि आपण विधानसभा सुद्धा लढवलेली आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य केलेले आहे. त्या संदर्भात आपण विद्यार्थी सेनेमध्ये कार्य केले. त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आपण जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सचिव आहेत. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कार्य करत असताना आता नुकतंच यामध्ये एक विषय आलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नवनीत राणा तिकीट निवडणूक लढणार आहे. या संदर्भात आपण काय सांगू? त्याचा विषय असा आहे, भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर कोण निवडणूक लढणार हे आमची पक्षश्रेष्ठी ठरवतात आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर निवडणूक लढण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. जी पक्षाची रचना आहे किंवा पक्षाची पद्धती आहे त्यातून गेलेलाच तो कॅन्डिडेट असू शकतो. आता आपण सांगितलं हा लढेल तो लढेल, हा निर्णय तर अर्थात मी बोललो पक्षश्रेष्ठीचा आहे. पण ज्या कोणत्या पद्धती आहेत आपण सगळे जाणतायत आणि मानतात सुद्धा की भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीवर आधारित पार्टी आहे. इथे
जास्त कोणाची घराणीशाही चालत नाही, ती कुठली बाकीचे नाटकं चालत नाहीत, इथे कोणी जास्त अवास्तव उहापोह केला तोही चालत नाही. पक्षाचं सर्वेक्षण होतं आणि त्या सर्वेक्षणामध्ये जी कोणती नावं दिल्लीला, प्रदेशाकडे किंवा नॅशनल लेवलला, राष्ट्रीय स्तरावर जातात, त्यातून त्याचं सिलेक्शन होतं. त्याच्यामुळे तर निवडणूक लढवायची ही कमळावर हे तर निश्चित झालेलंच आहे. ते वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं आहे, माननीय शहाजी आले होते त्या दिवशी, आणि सगळ्यांना माहिती झालं की अमरावती जिल्हा याचा उमेदवार हा कमळ असेल, कारण जो कोणी लढणार तो कमळावरच लढणार, आणि त्याच्यामुळे कमळावर जो कोण कॅन्डिडेट असते याचा नेतृत्वाला अधिकार आहे आणि ते आता ठरवते. नुकतंच त्यांचा अमित शहा हे आपल्या विदर्भ दौऱ्यावर होते आणि त्यांचा पक्षप्रवेश ते करणार होते, मात्र कुठेतरी ते कार्यक्रम रद्द झाला. त्या संदर्भात आपण काय सांगा? अमित शहाच्या दिवशी त्यांचा पक्षप्रवेश नव्हता, त्याच्या आदल्या दिवशी 4 तारखेला युवा महोत्सव, युवा कार्यकर्ता मेळावा जेव्हा नागपूरला होता, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींच्या उपस्थितीमध्ये, पण त्या दिवशी नड्डाजी काही कारणामुळे आले नाहीत. स्मृती इराणी होत्या आणि आमचे गडकरी साहेब होते, बाकीचे नेते होते. त्यामध्ये त्या दिवशी आपल्याला माहीत असेल, आमचे प्रादेशिक अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा आपल्या पक्षात प्रवेश नाही, त्या एनडीएच्या घटक म्हणून त्या ठिकाणी गेल्या, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. नुकतंच आता 2 दिवसाअगोदर देवेंद्रजी फडणवीस यांनी रवी राणा यांना बोलावलं होतं आणि ते तात्काळ एक मिटिंग सोडून ते नागपूरला गेलेले होते. अजूनपर्यंत त्यांचं अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र कुठंतरी नवनीत राणा भाजपच्या कमळाच्या तिकीटवर लढणार असं चित्र आपल्याला दिसत आहे. काय हे सांगा? कोणी सांगितलं आपल्याला? अजूनपर्यंत आतापर्यंत नुकतंच मुंबई नागपूरला जाऊन पण आले. नागपूरला गेले, परवाच्या दिवशी ते नागपूरला गेले. काल दिवसभर मी नागपूरला होतो. काल मी 12:30 वाजता देवेंद्रजींना भेटलो. काल मी 2 वाजता बावनकुळे साहेबांना भेटलो. काल मी 5:30 वाजता नितीनजींना भेटलो. मग मी इथे येऊन सांगू काय माझं तिकीट कन्फर्म झालेलं आहे म्हणून? बरं, सर्व मला पण बोलावलं आमच्या नेत्यांनी, माझी सुद्धा भेट झाली, माझा सुद्धा इंटरव्ह्यू झाला, मला प्रश्न विचारले, मी माझी मागणी सांगितली आणि मलाही हो म्हटलं, मला हो म्हटलं नेत्यांनी, म्हणजे माझं तिकीट कन्फर्म झालं असं होत नाही ना. एखादा दुसरा कुठला असू शकतो, आपण म्हणतात प्रवेश घ्या संबंधित दुसराही कुठला विषय असू शकतो. म्हणजे आपण काय होतं की आपल्याकडे अटकळीला, मी तुम्हाला सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या बाबी ज्या असतात त्या जो अपेक्षित माणूस असतो त्याच्याशीच बोलल्या जातात. त्याच्यामुळे कोणाचा प्रवेश आहे, कधी होईल, ज्या दिवशी होईल त्या दिवशी निश्चित समजायचा, ज्या दिवशी तिकीट मिळेल त्या दिवशी निश्चित समजायचं. मी मागच्या माझ्या मुलाखतमध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडे माणसं आहेत, उमेदवार आहेत, ते इतर ठिकाणी शोधतील कशाला? सिद्धार्थ वानखेडे आपण पहिल्यांदाच सांगितलं की परिचित नाव आहे. मला समाजकारणामध्ये 35 वर्ष झाले. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 1987 पासून मी हिंदू सेनेपासून, शिवसेनेपासून, भारतीय विद्यार्थी सेनेपासून, नंतर 2009 मध्ये मी काँग्रेसमध्ये सुद्धा, त्याच्यानंतर आता 2019 पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे. आणि एवढा सगळा अनुभव असताना मी विधानसभा लढलेला आहे 2 वेळा, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याचकडे कॅन्डिडेट असताना आणि जो भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नियमांसोबत चालतो आहे, त्याच्या पलीकडे आपण जर पाहिलं की समोर आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा जवळपास ठरल्यासारखं असं म्हणतात, अजून निश्चित नाही, पण तो जर निश्चित असेल तर तो बुद्धिस्ट कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे. आणि मग आपल्याकडे आता हिंदुत्वाची जी मतं आहेत, माझं तुम्ही राजकीय जर सगळं आयुष्य बघितलं तर मी महाराष्ट्रातला पहिला बौद्ध तरुण असेल जेव्हा की त्या काळात हिंदुत्वाचा झेंडा घेऊन निघालो. त्याचे दुष्परिणाम मला किती झाले ते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. जर लाठीचार्ज झाला, हातपाय तुटलेत, 40-50 केसेस लागल्या, तो हिंदुत्वाचा झेंडा अजूनही मी खांद्यावर घेऊन आहे. पण हे असं असताना सुद्धा मी समाजाची माझी नाळ तुटू दिली नाही किंवा संबंध हे नाही. म्हणून माझ्या समाजाच्या काही सामाजिक संघटना असतात, जसं बौद्ध समाज महासंघ आहे, त्याचा मी कार्यकारी अध्यक्ष आहे. म्हणजे समाज आणि असं नाही, आजही समाजातले माझे बरेच मित्र आणि सगळे नातेवाईक मंडळी किंवा आप्तेष्ट हे सगळेजण म्हणतात की सिद्धार्थ वानखेडेला तिकीट असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण कुठल्याही समाजाला वाटत असतं की आपल्या समाजातलं जर सक्षम नेतृत्व असलं तर त्या समाजाचं सुद्धा भलं होतंय. आणि म्हणून बौद्ध समाजाला सुद्धा सोबत घेऊन, तर मला माहित आहे की 22 वर्ष माझी राजकीय आयुष्य शिवसेनेत गेलं. शिवसेनेतला मी असा एकमेव माणूस आहे की अजूनही मला ती सगळी शिवसेना लाईक करते, कारण शिवसेनेमध्ये त्यांनी माझं वर्क पाहिलेलं आहे, यांनी काय केलं, पण याला मिळालं नाही काहीच, म्हणून ती सिंपती अजूनही शिवसेनेची आहे. माझ्याकडे जर तिकीट असलं तर मी उभाटाची सुद्धा काही मतं घेऊ शकतो जी शिवसेनेची आहेत.
मी समाजातली मतं मिळवू शकतो, हे असं घेणारा तुमच्याजवळ दुसरा कोणता कॅन्डिडेट आहे? आणि हा कॅन्डिडेट जर बीजेपी जोड आहे तर बीजेपी बाहेरचा माणूस कशाला शोधेल? जो बाहेरचा माणूस आपण या ठिकाणी 10 वर्षे म्हणून सांगतात, अडसुडांचं आपण नाव घेतलं, त्यांचा इथे कुठे संबंधच नाही, बीजेपीशी संबंध नाही, पक्षाशी संबंध नाही. ते निवडणूक हारले तेव्हापासून अमरावतीमध्ये आले नाहीत. आता 1 महिन्यापासून अमरावतीमध्ये आल्यानंतर तुम्ही म्हणता की त्यांनी घर साफसूफ केलं किंवा ते तिकीट मागतात. असं होत नसते ना. तुम्ही जर एखाद्या सांगलीला, साताऱ्याला गेलेत आणि 1 महिना तिथे 2 महिने राहिले तर मला तिथे तिकीट मागायचे आहे, असं शक्य नाही. नावाच्या चर्चा सगळ्यांच्याच असतात, पण भारतीय जनता पार्टीकडे सक्षम उमेदवार मी नाही तर अजूनही बरेच काही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षातल्या भारतीय जनता पार्टीने 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये दुसऱ्या यादीमध्येही अमरावती जिल्ह्याचं नाव अजूनपर्यंत त्या यादीमध्ये आलेला नाही, कुठला उमेदवार आहे. आणि नुकतंच हायकोर्टाने आपल्या याचिका जी टाकलेली आहे अडसूड यांनी, त्यावर निकाल लागलेला आहे की आता त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आता लवकरच 8 किंवा 15 दिवसात त्याकडे निकाल लागणार. त्यामुळे सुद्धा ते तिकीट वाटप नाही झाले असेल, कदाचित त्यांचं नाव आलं नसेल, असं होऊ शकते. बघा, नुसतं अमरावतीचंच नाव राहिलेलं असं नाही आहे. 20 जण नाव झालेलं आहे. अजून जागा वाटपामध्ये काही मागं पुढे काही होत असेल तर तोही एक प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही तरी केलेलं आहे, आघाडीचे तर कुठेच नावं नाहीत अजून. बरोबर आहे की नाही? जी कोणती काही मर्यादित नाव पहिली यादी आली होती ती सगळी नेत्यांची यादी आहे. दुसरी यादी झालेली आहे, तिसऱ्या यादीमध्ये नाव येईल. कारण ही सगळी प्रत्येक गोष्ट करत असताना एक एक स्टेप आहे ना, एका वेळीच तर सगळं शक्य नाही. म्हणून पहिली यादी झाली, दुसरी यादी झाली, एकटी अमरावतीने राहिली, अजून 20 म्हणजे 48 मतदार, म्हणजे 48 पैकी 20च झाले, 28 मतदारसंघ राहिले. त्यात आमच्या शिंदे गटाला कोणत्या जातील, आमच्या अजित पवार गटाला कोणत्या जातील आणि बीजेपी कुठल्या लढवणार आहे, या सगळ्यांमध्ये अमरावतीचाही एक भाग आहे. त्याच्यामुळे ते अमरावतीच राहिलं. कोण येते, कोण जाते, कोणाची व्हॅलिडिटी राहते, याचं पक्षाला काही घेणं देणं नाही आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं की पक्षाकडे सगळ्या बाबी व्यवस्थितपणे असताना आमच्या पक्षाचं संघटन तुम्हाला माहित असेल की आमची जिल्हा कार्यकारिणी 250ची ग्रामीणची आहे, शहराची तेवढीच आहे, आमची 19 मंडळ आहेत, प्रत्येक मंडळाची कार्यकारिणी तेवढीच आहे, आमची बूथपर्यंत संरचना आहे. 1975 आमचे बूथ आहे, एका बूथवर आमची 10 जणांची कार्यकारिणी आहे, तिथे आमची 20 पन्ना प्रमुख आहे, 20 × 2000, 30 × 2000 तुम्ही पकडा, इतके मोठे कार्यकर्त्यांची आमची फळी. आणि एवढं सगळं मटेरियल आमच्याजवळ असताना आम्ही दुसऱ्या विसंबून कशाला राहणार आहे? इथे ताकदच सगळी बीजेपीची आहे, मग आम्हाला लोकांची काय आवश्यकता आहे? नुकतंच आता तुषारजी भारतीय यांनी विधान केलेलं होतं की आमदार रवी राणा हे काही बडबड करतात आणि काही बोलू शकतात. मात्र यावरून असं लक्षात येते की भारतीय जनता पार्टीचे आजही विरोधक त्यांचेवाले गटामध्ये तयार आहेत. त्यामुळं कुठं जर तिकीट जर भेटली तर याचा परिणाम आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येईल असं वाटत नाही का? हे आपणच सांगताय की भारतीय कारण जनता संपूर्ण पार्टी, जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या विरोधात एक लाट तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असा आहे की तो काय करतो, कमळ हा त्याचा उमेदवार असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे कोण कोणाच्या विरोधात आहे हा प्रश्न येत नाही. तुषार भारती आमच्या पक्षाचे नेते आहेत. तुषार भारतीजींचं मत हे आमचे वरिष्ठ मान्य करतील. आता मला सांगा, तुम्हीच सांगतायत की सगळे वरिष्ठ नेते पदाधिकारी विरोधात आहे, तर मग ते राणाजींना तिकीट कशाला देतील? तिकीट मिळाले तर काम करणार का, हे एक विषय आहे. नाही, आता प्रश्नार्थ चिन्ह येऊन राहिले, नवनीत राणा कमळच्या चिन्हावर उभे राहणार. कदाचित ते तिकीट त्यांना मिळाले, ते राहिले तर काय झालं, जरतरला काही विषय नसतो. आज जर आपल्याला असं झालं तर तसं होईल काय, आपण असं केलं तर असं, ह्या जरतरला काही उत्तरच नसतं. आज काय आहे की नवनीत जी राणांना पक्षामध्ये प्रवेशही नाही, त्यांचा पक्षामध्ये तिकिटीचा विषयही नाही, मग त्याच्यामुळे असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर आज आम्ही काय म्हणतो की पक्षाकडेच कॅन्डिडेट आहे, पक्षच चांगला सक्षम उमेदवार देईल. आणि आमच्या पक्षातले तुषार भारती सारखे आमचे नेते, प्रवीणजी पोटे सारखे, डॉक्टर बोंडे सारखे, शिवराजी कुलकर्णी सारखे, जयंतराव डेणकर सारखे, रविभाऊ ही खांडेकरजी, ही मोठी मोठी सगळी, प्रशांतजी देशपांडे, ही सगळी मोठी मोठी नेते मंडळी सरळ सुरळीतपणे सगळ्यांसोबत काम करतील आणि पक्षाचा उमेदवार संपूर्ण चर्चेला लवकरच पूर्ण वेळ मिळेल आणि पुढचा जो उमेदवार राहील तो भारतीय जनता पार्टीचाच राहील आणि कमळ या चिन्हावरच लढेल असं 100% येणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच असेल. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे आणि म्हणूनच 2 पासून तर आज 400 पार आम्ही जे करतो आहोत ते कार्यकर्ते निर्माण करतात.
नेता आयात करत नाही. आपण म्हणाल की बा तुमच्याकडे जे नेते येत आहेत ते स्वतःहून नेत आहेत, प्रत्येकाचं स्वागत आहे, पण आल्यानंतरच त्याला आम्ही सगळं काही देऊ असा त्याचा अर्थ होत नाही. जेव्हा तुमच्याचकडे सगळं मटेरियल असल्यानंतर तुम्ही दुसऱ्याकडून ते विकत घेण्यात येत नसतो. म्हणून हे 100% लक्षात ठेवायचं की आमच्या नेत्यांनी सांगितलं कमळ हा उमेदवार असेल आणि कमळवर कमळ जोपासणाराच उमेदवार असेल, दुसऱ्याला देऊन कमळाचं नासधूस करणं कोणी करणार नाही ना. त्याच्यामुळे कमळाचाच उमेदवार असेल आणि तो नक्की निवडून येईल. भाजपला आतापर्यंत बघितले आहे की भाजपला बौद्ध समाज वोट करत नाही. आता तुम्हाला जर तिकीट मिळाली तर बौद्ध समाज हा भाजपला वोट करणार का? कसं आहे, आपण लोकांनी असं, विरोधकांनी असं सोय करून ठेवलं की भाजपला मतदान करणार नाही. कालची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी होती. काल आपण पाहिलं असेल की समाज आमचे आदरणीय दिवंगत नेते रासू गवई साहेबांच्या नेतृत्वात होता आणि तेव्हा ते सगळे काँग्रेससोबत होते. पण आज असं पाहिलं तर आमचे जी काही नेते मंडळी आहे, जसे आठवले साहेब बीजेपी सोबत आहेत, आमचे कवाडे साहेब शिंदे साहेबासोबत म्हणजे आमच्या महायुतीसोबतच आहे, आणि इथे जे कोणते सगळे राज्यकर्ते लोक आहेत ते सुद्धा काँग्रेससोबत नाही आहेत. म्हणजे आपण सरळ म्हणायचं म्हटलं तर गवई साहेब सुद्धा काँग्रेससोबत नाही आहेत, म्हणजे आघाडीसोबत नाही आहेत. आणि म्हणून कुठली मोठी माणसं तुमच्या सोबत आहेत? प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा अजून आघाडीमध्ये गेलेले नाही आहेत आणि जाण्याचे चान्सेसही नाही आहेत. त्याच्यामुळे समाज भाजपाला मत का करणार नाही असं जर तुम्ही विचारत असाल, आणि मी तर म्हणेल का करणार नाही, करेल. कारण आतापर्यंत स्वातंत्र्य प्राप्तीपासून समाजासाठी कोणी जर काही काम करायचं म्हटलं तर या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जी कामं केली, आमचं सगळ्यात मोठं आदरणीय श्रद्धास्थान कोणतं आहे? आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्या पलीकडे आमच्यासाठी कोणतं दैवत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची जी काही पंचसूत्री कार्यक्रम मोदीजींनी हातात घेतले, तुम्ही पाहिलं असेल की लहानपणी आपण मऊची परिस्थिती कशी होती. आज आमच्या मऊचं बाबासाहेबांचं जन्मस्थान जे आहे त्याचं एक मोठं स्मारक तयार केलं सरकारने, मोदी सरकारने आमच्या चैत्यभूमीचं स्मारक करण्याचं मोठं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर मोदी सरकारने हिंदू मिलचं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं स्मारक करायचं ठरवलेलं आहे. तो प्रोग्राम सुद्धा सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जे घर लंडनमधलं होतं, आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी ते विकत घेतलं आणि तिथे स्मारक म्हणून आणि आमच्या विद्यार्थ्यांना जाऊन ते एक भव्य दिव्य ते तिथे तशा प्रकारचे ते स्मृतीस्थळ त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आमची दीक्षाभूमी, आमचं जे श्रद्धास्थान आहे जिथे आम्ही लाखो अनुयायी दरवर्षी जात असतात, यावर्षी मी सुद्धा तिथे होतो. त्यामध्ये पाहिलं की नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तिथे असताना आमच्या राज्य शासनाने देवेंद्रजींनी त्यांना 200 करोड रुपये देण्याचे कबूल केले. माझ्या देखत तिथे 40 करोड रुपयाचा चेक दिला, 70 करोड रुपये अजून देणार होते. ही जी सगळी कामं समाजासाठी करता आहेत हे काय समाजाला दिसत नाही? आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा आमचं जे श्रद्धास्थान आहे भीमटेकडी, त्या ठिकाणी 17-18 करोड दिले. आमचं श्रद्धास्थान दादासाहेब गवईंच्या स्मारकाला 20 करोड रुपये दिले. आतापर्यंत कोणी दिले हो? हे सगळं जर भाजप सरकार आमच्यासाठी करते आहे, आमच्या लोकांसाठी ज्या सवलती देते आहे, आमच्या लोकांना शिक्षणामध्ये मदत करते, आता विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाही. ते एकच काय म्हणतात, घटना बदलवणार. याच्या पलीकडे दुसरा कोणता मुद्दा आहे का? अरे घटना बदलायची असती तर आतापर्यंत बदलली असती ना, मेजॉरिटीत आहेत ना. देवेंद्रजींनी सांगितलं की त्या दिवशी घटना कोणाच्या बापाच्या बापाने बदलल्या जात नाही. ते बाबासाहेबांनी घटनेची चौकट अशी बनवून ठेवलेली की त्याच्यात काहीही चेंज करणे नाही. आणि म्हणून घटनेमध्ये अमेंडमेंट करणे, काही चांगल्या गोष्टी करणे, याला काही घटना बदलवते म्हणून विरोधकांकडे कुठले मुद्दे नाहीत. मात्र आम्ही समाजासाठी जे पॉझिटिव्ह करतो, तुम्हाला माहित असेल बौद्ध महासंघाने आमचे अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर साहेबांनी पत्रक काढलं होतं की आमच्या देवेंद्रजीचे धन्यवाद, आम्हाला इतके मोठे त्यांनी पैसे दिले, भविष्यात सुद्धा देतील. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मला शब्द दिलेला आहे, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचे स्मारक करू, तालुक्याच्या ठिकाणी करणार. आणि हे सगळे कामं जर ते समाजासाठी करत असतील तर का म्हणून समाज मतं देणार नाही? समाज जसं दुसऱ्यावर विश्वास ठेवेल तसा ते एकदा माझ्यावर विश्वास ठेवतील की हा पोरगा समाजासाठी तळमळ करणार आहे, याला अजून चान्स मिळाला नाही. आणि भारतीय जनता पक्ष जर मला साथ देत असेल, म्हणजे तिकीट देत असेल आणि दिली, तर माझा समाज नक्कीच माझ्यासोबत येईल आणि त्याचा फायदा पक्षाला होईल आणि समाजालाही होईल. जोपर्यंत आज समाज जो सगळा वंचित आहे, या काँग्रेसवाल्यांनी त्याला जे वंचित ठेवलं, नुसतं तिकीट देतात, पण तुम्ही बरेचदा पाहिलं की त्याचा कुठे काही फायदा होत नाही.
कुठंतरी नक्की प्रवाहात येतील. सरकारमध्ये असताना ह्या सगळ्याच्या बाबी होत राहतात, तर सगळा समाज प्रवाहात आला तर त्याचा फायदा भाजपला सुद्धा होणार आहे आणि समाजाला सुद्धा होईल. त्यामुळे आता शंका नाही, कारण तरुण पिढी आणि ही सगळी जी माझी मित्रमंडळी म्हणतात मला कालपासून इतक्या शुभेच्छा आल्या की भाऊ तिकीट मिळालं तर आम्ही तुमच्यासोबत आहे. समाज सुद्धा, मी तुम्हाला 200 जणांची नावं देतो. त्यामुळे समाज नक्की याशिवाय भाजपसोबत राहणार आहे. दादा, एक मला असं वाटत नाही का की बाबासाहेबांना जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये आपला जिल्हा राखीव आहे आणि राखीव असताना कुठंतरी आता आपल्या अनुसूचित जातीवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखा वाटत, कारण आता नुकतंच हायकोर्टाने ज्या खोट्या कागदपत्र दाखल केलेले होते नवनीत राणा त्या खासदार निवडून आल्या होत्या आणि हायकोर्टाने ते नाकारलं आणि सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आणि अशा उमेदवारावर भारतीय जनता पार्टी जर तिकीट देत असेल तर कुठंतरी अनुसूचित जाती जमातीवर अन्याय होईल असं वाटत नाही. मुळात तोच प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टी तिकीट का देईल. मी आधी तेच सांगितलं, देणारच नाही. काय वरिष्ठ नेते ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करत असतात. मला सांगा फरकुंडे साहेब, तुम्हाला कळते, मला कळते, आज एवढी मोठी पार्टी, त्या पार्टीमध्ये आम्ही 400 पार करणार आहोत, तर ह्या अशा रिस्क कशाला घेणार आहे? ज्याची सगळी चर्चा सगळीकडे आहे तो त्यांच्यापर्यंत पण चर्चा असेल ना. वरिष्ठ नेत्यांना हे सगळ्या बाबी माहीत आहेत ना. आमच्या राज्य पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांना हे सगळ्या बाबी माहीत आहेत. पुढे त्याचा संबंधच येत नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडेच मटेरियल असल्यामुळे किंवा चांगले ताकदीचे उमेदवार असल्यामुळे ह्या सगळ्या बाबीची रिस्क घेण्याचा विषय येतच नाही. निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार त्या आघाडीकडून लढल्या होत्या. त्यावेळेस त्यांना मला वाटते 5.5 लाख असे वोटिंग पडलेले होते आणि युतीमध्ये असताना असून मला वाटते 35,000 ते पडले. मात्र आता जर आपल्याला तिकीट मिळाली आणि त्यामधून आता सध्या जे आघाडी युती आहे युती तुटली आणि वेगवेगळ्या आपला उद्धव ठाकरेकडे वेगवेगळं पडलं, तर आता जर आपल्याला तिकीट मिळाली तर आपण निवडून येऊ शकतो का? नक्की येऊ शकतो. कारण काय आहे की आपण आज देशातलं सगळं वातावरण पाहत आहे. मोदी साहेबांनी शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत किंवा महिलांपर्यंत केलेल्या ज्या योजना आहेत याचा सगळा परिणाम झालेला आहे. रामलल्लाजीचं सुद्धा एक सुंदर वातावरण आहे. ही निवडणूक लोक मोदीजींकडे पाहून देत आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं की तुमच्या हातातून प्रदेश जातो आहे, पण तुमच्या हातात देशात त्या म्हटलं लोकसभेच्या सगळ्या सीट तिथे निवडून येतात आणि म्हणून मोदीजींकडे पाहून ही निवडणूक होते आहे. म्हणून मागील वेळेचं जर तुम्ही पाहिलं की आघाडीचे 5.5 होते आणि 35,000 आणि युती कमी होती, तर आज रामलल्लाजीमुळे, मोदीजींच्या कार्यामुळे, आमच्या देवेंद्रजींच्या धोरणात्मक निर्णयामुळे, आमच्या महायुतीच्या सरकारमुळे ती मतं आमची वाढलेलीच आहे. हा, उबाठांची जरी 1.5 लाख मतं गेली तर आमच्यासारखे सक्षम उमेदवार आहेत, ती मतही काही प्रमाणात आम्ही आणू शकतो. म्हणून तर मी म्हणतो की आमच्याकडे आम्ही बौद्धांची मतं आणू शकतो. ही दोन्ही मतं जर आली तर आम्ही आघाडीच्या पुढेच राहू. आणि 2 बाबी लक्षात ठेवायच्या किंवा ही निवडणूक जिंकण्यासाठी एक तर तुमचं संघटन मजबूत असायला लागते किंवा नेतृत्व मोठं असायला लागते. हे दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत. काँग्रेसकडे या दोन्ही गोष्टीचा अभाव आहे. संघटनात्मक बाब तुम्हाला माहिती आहे कशी झालेली आहे आणि नेतृत्वाचा तो विषयच नाही. त्यामुळे आमच्याकडे कसं आहे की संघटन जे आहे ते बूथ प्रमुखापर्यंत आहे, त्यातल्या 50 प्रमुखापर्यंत आहे, तर ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत आहे. आणि आमचं नेतृत्व जे आहे मोदीजीच्या नेतृत्वाला देशात काय जगात तोडणं आहे, ह्या दोन्ही बाबी आमच्या असल्यामुळे इथे कमळ निवडून येणार आणि आमचा विजय होणार. हे निश्चित 400चा आकडा आपण पार करणार, 100% करणार. मोदीजी की सरकार येणार आणि 400 पार नक्की करणार आणि इथे कमळच विजयी होणार. आपल्या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत सिद्धार्थभाऊ वानखडे होते आणि आतापर्यंत जे घडामोडी झालेल्या याच्यावर पूर्ण विराम लावलेला आहे. कारण त्यांनी हेच सांगितलं आहे की आता लोकसभेचा उमेदवार हा कमळाचाच असेल आणि जिल्ह्यातील उमेदवार असेल आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल आणि उमेदवाराला तिकीट मिळेल हे त्यांनी स्पष्ट दाखवलेले आहे. आणि एकमेव दावेदार सिद्धार्थभाऊ वानखडे हेच उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढणार असे त्यांनी पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. आणि नुकतंच आता लगेच या सर्व बाबीला पूर्ण मिळेल आणि लवकरच आपला सीट डिक्लेअर होईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी संघटनात्मक आणि घटनात्मक कशा पद्धतीने आपण जिंकून येऊ हे सुद्धा त्यांनी सहारा समाजाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. सहारा समाजासाठी निलेश भालेरावसह रुपेश फरकुंडे, अमरावती. शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे? मग वाट कसली बघताय? आताच भेट द्या पत्रोड येथील गुबे ज्वेलर्सला. सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहेत. मेन रोड, पत्रोड, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. गुबे ज्वेलर्स म्हणजे नातं विश्वासांचं. सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स. तेव्हा नक्की भेट द्या गुबे ज्वेलर्सला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा.